आज आपण इव्हेंट आणि म्हणजे घटना आणि प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट किंवा घटनेची संभाव्यता बघणार आहोत. काल आपण बघितलेलं सॅम्पल स्पेस बघितलेलं किंवा त्याला मराठीत काय म्हणतात नमुना अवकाश म्हणतात आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इयर्स किंवा नमुना घटकांची संख्या हे आपण बघितलेलं बघा. सॅम्पल स्पेस आपण आज काय करूया तर दोन समजा डायस घेतलेले फासे घेतलेले आणि ते उडवले तर फाश्यावर काय असते बघा 1 to 6 नंबर डॉट असतात बघा. तर आपण काय करूया त्याची सॅम्पल स्पेस किंवा त्याला आपण काय म्हणतो नमुना अवकाश म्हणतो ते आपण त्याच्यामध्ये काढूया. तर मी काय करतो बघा पहिला आपण समजा पहिला आहे तो 1 पडला आणि दुसरा पण समजा 1 पडला तर काय येणार समजा 1 1 येणार. पहिला 1 पडला दुसरा 2 पडला पहिला 1 दुसरा 3 हे सगळं लिहितोय बघा मी पहिला दुसरा ला याचं काय पडलं सांगा म्हणजे 1 असताना 1 2 3 4 5 6 दुसरा पडू शकतो. तसंच मी काय करतो पहिला 2 पडला तर दुसरा 1 पडू शकतो 2 हे सगळं लिहितोय बघा मी हे तुम्हाला इझिली समजेल. तसं पहिला 3 पडला पहिला 4 पडला मी क्रमवार लिहितो जेणेकरून काय होणार नाही आपण कुठे चुकणार नाही एखादा पण चुकणार नाही बघा. याच्यामध्ये जास्त कठीण काहीच नाही फक्त हे तुम्हाला काय करता यायला पाहिजे परफेक्ट लिहिता आलं ना एकदम मला वाटतं सगळ्यात सोपा चॅप्टर हा आहे. जास्त काही कॅल्क्युलेशन पण करायचं नाही काहीच नाही करायचं. हे मी लिहिले जर मी बघितलं ना तर 1 असताना 6 मिळतात 2 असताना 6 मिळतात 3 असताना 6 म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा हे स्पेस सॅम्पल्स मिळाले म्हणजे टोटल नंबर ऑफ स्पेस सॅम्पल्स किती मिळतात पॉईंट्स किती मिळतात आपल्याला तर एकूण किती मिळतात काय म्हणतात त्याला नमुना घटकांची संख्या एकूण किती आहे सांगा 36 आहे. लक्षात येईल ना. आता आउटकम हे बघूया आपण इव्हेंट म्हणजे का तर आपण पर्टिक्युलर कंडिशन दिलेली आहे तर आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन म्हणजे सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन म्हणजे काय दिलं मी याच्यामध्ये अशी कंडिशन दिली की ज्याच्या शेवटी 5 आहे अशीच मला पाहिजे. दुसऱ्यामध्ये 5 पडणारे हे शेवटचा दुसऱ्यामध्ये 5 पडणारे स्पेस इव्हेंट कुठले आहे तर त्याला आपण काय म्हणणार इव्हेंट म्हणणार. मी एक कंडिशन दिलेली आहे किंवा दुसरं बघा आपण असं करूया ज्याची बेरीज सम केल्यावर दोन्ही जर इव्हन नंबर येत असेल तर अशी संख्या किती आहे ते आपण फाइंड आउट केलं तर त्याला आपण काय म्हणणार इव्हेंट देतो. म्हणजे इथे मी काय देतो एक कंडिशन देतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो सांगा इव्हेंट असं म्हणतो. म्हणजे आपण काय केलं परत एक आपण उदाहरण इथे घेऊया टोटल नंबर ऑफ आपले किती आहेत सांगा. आपण पहिल्यांदा इव्हेंट बघूया किती आहेत ते. समजा मला असे पाहिजे ज्यांची बेरीज काय होते सांगा सम संख्या होते इव्हन नंबर होतो 1 1 होते का होते 2 झाले याची 4 होते 3 4 5 6 7 8 9 नाही मी चुकलो 2 मिनिट परत एकदा बघूया की आपल्याला काय करायचंय. मी हे करतो मार्क करतो म्हणजे आपल्या लक्षात येईल याची बेरीज सम होते याची पण होते नंतर आपण काउंट करूया याची होते याची होते याची नाही होत याची पण होते हे नाही होत याची होते 4 3 7 नाही होत 5 3 8 होतात 6 3 नाही होत हे 4 2 6 होतात हे होतात 5 1 6 होतात 5 3 8 होतात 5 5 10 होतात 5 4 9 6 आणि 5 11 नाही होत 6 प्लस 4 10 6. आता आपण काउंट करूया म्हणजे कन्फ्यूज नाही होणार बघा. इथे काय होतं मोठताना कन्फ्यूज होऊ शकतं म्हणून मी काय केलं मार्क केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे 18 आपल्याकडे इव्हेंट याच्यामध्ये स्पेसमध्ये काय एकूण म्हणजे कंडिशन सॅटिस्फाईड आहे. आणि ते दाखवताना आपण कसं दाखवतो तर कॅपिटलमध्ये दाखवायचे हे आपल्याला काय दाखवायचे सगळे कॅपिटलमध्ये दाखवायचे. जे आपल्याला इव्हेंट दाखवताना ABC असे काय वापरावं लागतात कॅपिटल वापरावं लागतात. नंबर ऑफ इव्हेंट आपले काय सांगा नंबर ऑफ इव्हेंट दाखवताना असं दाखवायचं NA हे आपले किती कॅल्क्युलेट आपण केलं 18 केले. आणि तुम्हाला जर सगळे दाखवायचे असेल तर मी काय करणार इथे 1 1 वगैरे सगळं लिहिणार हे मी लिहित नाही समजून घ्या तुम्ही.
त्याच्यामध्ये सगळे जे मी मार्क केले ना ते त्याच्यामध्ये लिहिणार. त्याला आपण काय म्हणणार आहे सांगा, इव्हेंट असं म्हणणार आहे. म्हणजे क्लिअर समजलं असेल. कंडिशन कुठली तुम्हाला दिलेली असेल, ह्याच्यामध्ये समजा दुसरी कोणती कंडिशन अशी दिली की याच्यामध्ये प्राईम नंबर असलेली इव्हेंट फाइंड आउट करा म्हणून सांगितलं. मग प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या. त्याच्यामध्ये मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत, 11, 13 वगैरे असं आपण जे काय मिळणार त्या सगळ्या मूळ संख्या एकत्र, त्याचा एक समजा आपल्याला त्याला नाव दिलं बी. त्याच्यामध्ये मी सगळं काय करणार सांगा, सगळे प्राईम नंबर्स आहेत ते त्याच्यामध्ये लिहिणार. हे वेगवेगळ्या प्रकारची किंवा 5 ने डिव्हिजिबल असणारी नंबरची एक इव्हेंट, म्हणजे 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा इव्हेंट. मग आपण काय करणार आहे, 1 2 3 4 5 6 नंबर त्याच्यामध्ये येणार. मग त्या सगळ्या लिहिणार आहे. आणि नंबर ऑफ सी, आपण त्याला समजा सी म्हटलं तर नंबर, टोटल नंबर किती असणार आहे, 6 असणार आहे. एकदम 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 काय सांगा, एकदम इझी आहे. त्यामुळे तुम्हाला समजायला काय होणार नाही. हे समजलं तुम्हाला आता, इव्हेंट म्हणजे काय ते समजलं असेल. आता पुढे आपण काय बघूया, तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. हे सुद्धा एकदम सिंपल आहे आणि इथे तुम्हाला त्याचा आन्सर पण तुम्हाला मिळालेला आहे. बघा इथे मी काय केलं बघा, नंबर ऑफ पॉईंट्स इन ए, इथे आपण कॅल्क्युलेट केलं. पहिलं आपण बघितलेलं बघा, ज्यांची बेरीज काय होते सांगा, इव्हन नंबर येतो. असे किती इव्हेंट्स आहेत, 18 आहे. आणि आपण काय करणार आहे, टोटल सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस मध्ये आपण टोटल किती बघितली, हे जर आपण कॅल्क्युलेट हे केलं, काउंट केले तर आपले टोटल होता 60. म्हणजे आपण काय लिहिणार सांगा, टोटल किती आहे, 18 डिवायडेड बाय 60. म्हणजे काय म्हणणार सांगा, 1/2. ह्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. म्हणजे टोटल किती सॅम्पल पॉईंट्स आहेत इन सॅम्पल स्पेस आणि त्याच्यातली आपण जी काही कंडिशन दिली ती सॅटिस्फाय किती इव्हेंट्स करतात ते जर आपण वर लिहिलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे टोटल सॅम्पल पॉईंट लिहिले, तर आपलं काय होऊ शकतं, इझिली हे होऊ शकतं. त्यामुळे याच्यामध्ये जास्त मी काय सांगायची गरजच नाही आहे. सगळे तुमचे पुस्तकामध्ये जे उदाहरणं दिलेले आहेत ती अशाच प्रकारची आहेत. त्याच्यामध्ये एक थोडंसं उदाहरण वेगळं आहे, त्या प्रकारचं मी एक उदाहरण घेतोय बघा इथे. तर समजा आपलं एक शेत आहे, समजा स्क्वेअर शेप आहे आणि त्याच्यामध्ये समजा विहीर आहे, वेल आहे. आणि त्याचं तुम्हाला हे दिलंय ते समजा रेडियस दिलंय ते समजा 7 सेंटीमीटर दिलेलं आहे. हे कशाचं यायचं, विहिरीचं 7 सेंटीमीटर. शेवटी आपण कॅल्क्युलेशनसाठी बघण्यासाठी एकदम सिंपल बघतो. आणि नंतर याचं जे दिलंय समजा हे 150 मीटरमध्ये धरूया. नाही तर मीटर नाही, पण मीटर म्हणजे खूप मोठी होणार, चालेल. आपण कॅल्क्युलेशनसाठी धरतोय, सगळं सेंटीमीटरमध्ये धरूया. छोटंसं आपण एक्झाम्पल घेऊया. आणि इथे समजा ह्याची आहे ती समजा मी कन्सिडर करतो 100 मीटर, 100 सेंटीमीटर. नाही तर नुसते युनिटच लिहा. युनिट तुम्ही नंतर कुठलंही घ्या. मी काय लिहितो इथे, युनिट आणि हे युनिट आहे. युनिटमध्ये काढूया. युनिट कुठलं आहे सर, मीटर असेल किंवा मोठं शेड असेल तर किलोमीटर पण असेल. पण एवढं नसलं असेल तरी पण आपण काय करूया, 150 युनिट आणि 100 युनिट आहे. आणि जी विहीर आहे त्याचं काय आहे, 7 युनिट रेडियस आहे. आणि आपलं काय समजा इथे एक समजा एक बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगवरनं, मोठी बिल्डिंग आहे समजा, त्याच्यावरनं एखादा समजा कपडा किंवा टॉवेल आपला पडला तर याच्यामध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता किती आहे ते आपल्याला काढायची. मग आपण काय करणार आहे सांगा, पहिल्यांदा टोटल काय करणार आहे, एरिया करणार आहे. रेक्टँगल शेपचं जे शेड आहे त्याची मी एरिया काढणार. आपण एरिया काढण्यासाठी L×B सगळ्यांना माहिती आहे, 150 × 100 म्हणजे काय झालं, 150 0 0. नंतर मला कशाची एरिया काढावी लागेल, याची एरिया काढावी लागेल. आपल्याला माहिती आहे सर्कलची एरिया 22/7 πr², म्हणजे 7 × 7. हे 7 गेलं, हे 7 गेलं, म्हणजे काय मिळालं, 154 स्क्वेअर युनिट. ही पण स्क्वेअर युनिट, हे पण स्क्वेअर. आता आपल्याला काय, आपले इव्हेंट, आपला जो इव्हेंट आहे, नंबर ऑफ पॉईंट्स इन इव्हेंट किती आहे, 154 आहे. आणि डिवायडेड बाय मी काय करणार आहे, हे टोटल स्पेस पॉईंट, हे आपलं काय आलं, 15000. 150. मी काय करतो माहिती आहे, इथे थोडंसं म्हणजे कॅल्क्युलेशन मला जास्त करायला नको म्हणून काय करतो, 154 धरतो ते. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन एकदम इझी होईल, जास्त काढायची गरज पडणार नाही. त्यामुळे इथे काय मिळालं मला, 154 मिळालं. हे जर मी काय केलं, 154 154 100, म्हणजे मला प्रोबॅबिलिटी काय मिळणार आहे, 1/100 काय मिळणार आहे, त्याची प्रोबॅबिलिटी मिळणार. हे फक्त वेगळ्या प्रकारचं उदाहरण होतं. बाकीची जी उदाहरणं आहेत ती मी मगाशी डायसचं दाखवलं, फाशाचं दाखवलं, त्याच प्रकारे फक्त तुम्हाला काय यायला पाहिजे सांगा,
स्पेस म्हणजे आपले काय असते सांगा, सॅम्पल स्पेस असते ते काय यायला पाहिजे तुम्हाला परफेक्ट लिहिता यायला पाहिजे. नंतर तुम्हाला प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्यामध्ये असं वेगवेगळे काय काय विचारलं ते तुम्हाला बाहेर सांगता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये बॉल्स पण वापरलेले आहे, रेड ग्रीन वगैरे असं काहीतरी एक्झाम्पल दिलेलं आहे. ते परफेक्ट समजून घेतलं तर मला नाही वाटत की हे तुम्हाला कठीण वाटेल. एकदम 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 काय आहे ते सोपं आहे. बघा याच्या पुस्तकातली बघा, सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.